नमस्कार, जय महाराष्ट्र. मी आज एक सोशल मीडियावर एका पक्षाचे अभिनंदन करण्यासाठी व्हिडिओ बनवत आहे. मी सगळ्यात प्रथम देवाचे आभार मानेल की परमेश्वराने मला त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची बुद्धी दिली आणि देवानी त्यांना माझ्या पाठीशी उभं केलं. मी मनसेचे नेते माननीय श्री अविनाशदादा जाधव यांचे मनापासून आज आभार मानते. तसेच ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे साहेब, उपविभाग अध्यक्ष सुशांत कदम सर, ह्या सगळ्यांचे आज मी मनापासून आभार मानते. गेल्या 14 महिन्यात जो जस्टिस मला मिळाला नव्हता, तो जस्टिस मिळवण्यासाठी ह्या सगळ्यांनी मला फार मदत केली आहे. मी माझा एक किस्सा आज तुमच्याशी शेअर करू इच्छिते. माझं नाव नैना आहे आणि मी डोंबिवलीला राहते. गेले 6 वर्ष झाली मी नैना सलोन म्हणून सलोन चालवते. माझ्याकडे मी एक मुलगी कामाला ठेवली होती. राहणारी ती टिटवाळ्याला होती. 2.5-3 वर्ष ती माझ्याकडे काम करत होती. माझा विश्वासाचा फायदा घेऊन तिने माझ्याकडे जे असलेले आमचे क्लायंटचे डेटा असतो, कॉन्टॅक्ट डेटा असतो, तो तिने लंपास केला. ती आणि तिचा बॉयफ्रेंड दोघं राहणारे टिटवाळ्याला होते आणि या दोघांनी काटकारस्थान करून मला म्हणाली मी एका महिन्यात जॉब सोडते. आणि जॉब सोडल्यावर अगदी 15 दिवसामध्येच तिने माझ्या शॉपच्या अगदी 10-12 शॉप सोडून स्वतःच एक छोटंसं पार्लर चालू केलं. आणि पार्लर चालू केल्यावर माझा जो डेटा तिने लंपास केलेला त्याचा तिने गैरवापर करून क्लायंट्स लोकांना कॉल करून स्वतःकडे बोलवणं आणि माझ्याबद्दल निगेटिव्ह स्प्रेड करणं, माझा बिझनेस तोडण्याचा तिने प्रयत्न केला. ह्या बाबतीत मी आवाज उचलला. न्यायासाठी मी बऱ्याच ठिकाणी गेली, पण योग्य तो असा न्याय मिळाला नाही. मला कोणालाही हार्म करून किंवा कोणाचंही नुकसान करून कुठलं जस्टिस नव्हतं मिळवायचं होतं. मला योग्यरित्या न्याय हवा होता. मी एकदा असंच सोशल मीडियाच्या द्वारे शोरमा गर्लची एक रील व्हायरल झाली होती सोशल मीडियावरती, ती पाहिली आणि मी ठरवलं मी एकदा अविनाश दादांना भेटेन आणि जे काय आहे ते मी त्यांच्याशी स्पष्टपणे त्यांना जे काय आहे ते सांगेल. त्या मुलीच्या खिलाफ माझ्याकडे सगळे एव्हिडन्स होते. मी दादांना भेटली. दादांना भेटायच्या आधी मी एकदा गुगलवरती त्यांच्याबद्दल एक रिव्ह्यू मी असा पाहिला की त्यामध्ये असं लिहिलं होतं की दादा फक्त खऱ्यांना साथ देतात, खोट्यांना साथ देत नाही. तेव्हा मी ठरवलं की मी एकदा दादांना जाऊन भेटेल, दादांशी बोलेल आणि दादांना भेटल्याच्या नंतर मी त्यांना माझा सगळा किस्सा सांगितला. सगळे प्रूफ, सगळे एव्हिडन्स दाखवले. त्या मुलीबद्दलचे सगळे प्रूफ, एव्हिडन्स मी जपून ठेवले होते. दादांनी आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून त्या मुलीला तिथून स्थलांतर करायला भाग पडलं आणि मी खरंच त्यांचे आभारी आहे. जे जस्टिस मला गेल्या 14 महिन्यात मिळालं नव्हतं, ते जस्टिस अवघ्या त्यांनी 2 महिन्यात मला मिळवून दिलं आहे आणि हे केवळ मनसे पक्षाच्याच द्वारे घडू शकलं. मी खरंच आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माननीय श्री राजसाहेब ठाकरे ह्यांचे देखील आभार मानेन. हा व्हिडिओ जर त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल तर सर मी तुमचे मनापासून आभारी आहे. आज तुमच्यासारखे नेते आहेत म्हणून आज मराठी माणसाला न्याय मिळतोय आणि तुमचे कार्यकर्ते सामान्य माणसाच्या पाठीशी उभं राहून त्यांना योग्य तो न्याय मिळवून देत आहेत. ह्या सगळा श्रेय तुम्हाला देखील जातो, कारण की तुम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहात म्हणून. सो मी आज साहेबांचे सुद्धा मनापासून आभार मानते आणि मी सगळे मनसेचे कार्यकर्ते त्यांचे देखील या सोशल मीडियाच्या द्वारे आभार मानते की तुम्ही आहात म्हणून आज आम्हाला मराठी माणसांना योग्य तो न्याय मिळतो आहे. आज मी या सोशल मीडियाच्या द्वारे एकच सांगू इच्छिते की आज जर खरंच मराठी माणसांना पुढे जायचं असेल, पुढे सक्सेस हवा असेल, तर एकच पक्ष आज आपल्या पाठीशी उभं राहू शकतं, ते म्हणजे मनसे. मी माझ्या आयुष्यातला आणि माझा अनुभव मी आज तुमच्याशी शेअर केला आहे आणि आपल्या हातात आहे. आज आपण ठरवायचे की आपल्याला योग्य काय निवड करायची, काय नाही, हे आपण ठरवायचं आहे. सो मी आज या व्हिडिओच्या द्वारे तुम्हा सगळ्यांचे आभार मानते. तुमची साथ अशीच आम्हाला राहू द्या. आम्हाला तुमचे खरंच ह्या महाराष्ट्राला तुमची खरंच खूप गरज आहे. मी धन्यवाद करते तुम्हा सगळ्यांचे. तुमची अशीच ग्रोथ होत राहू आणि परमेश्वर तुम्हाला अजूनही पुढे वाढवत राहू हीच मी देवापुढे प्रार्थना करते आणि तुम्हा सगळ्यांचे मनापासून मी आभार मानते.